मध्ये त्या ठिकाणी तयार केला। देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने एकात्मिक आराखडा तयार केला आणि पुढचं सगळं काम हे त्या एकात्मिक आराखड्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी करणं सुरू केलं। मला असं वाटतं की हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे मांडायची आहे म्हणजे MWRRAचा तर रोल अतिशय उत्तम होताच, कारण ते सगळं नंतर आपल्याला MWRRAला पाठवलं। पण विशेषतः हे सगळं करत असताना महाराष्ट्रातले जे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होतं, अतिशय थॉटफुल होतं। आणि आमचं मेजर काम काय होतं तर त्यावेळी हे सगळं होत असताना एकात्मिक आराखडा तयार करायचा, याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळे जे आपले विदर्भ सिंचन आहे, गोदावरी खोरं आहे, या सगळ्यांनी केलेला आराखडा आणि याचं एकात्मिक करताना त्या विभागाचे जे अधिकारी होते त्या प्रत्येकाला आपल्या विभागाचं एंटायटलमेंट पाहिजे होतं। त्याच्यामुळे प्रत्येक अधिकारी आपापल्या विभागाचा इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट केला आणि ते चांगलंच होतं, माहिती आहे, वाईट काही नव्हतं। अशा पद्धतीनं ते आराखडे फायनल करत होते। त्यावेळेस त्याचा एकात्मिक आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय न होता आपल्याला तो आराखडा कसा तयार करता येईल, ज्याचं त्याचं एंटायटलमेंट त्याला मिळेल, पण आपल्याला एकूणच आपली दुष्काळी परिस्थिती, आपल्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये पाणी कसं आणता येईल याचा विचार, जिथे तुटीची खोरी आहे तिथे पाण्याचा महत्तम वापर कसा करता येईल याचा विचार, या सगळ्या गोष्टींचा खूप सखोल त्या ठिकाणी विचार झाला। आणि मग त्याच्यानंतर मला आठवतं की गिरीश भाऊ होते, आपण 7, 8, 10 बैठका केल्या आणि त्याच्यानंतर त्या एकात्मिक आराखड्याला मान्यता दिल्यानंतर आज मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला आराखडा आपण तयार केला। 2024ला पुन्हा त्या ठिकाणी मी ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी आपण त्या आराखड्यामध्ये काही चेंजेस केले आणि विशेषतः हे जे काही चेंजेस आपण त्यावेळी केले त्याचं प्रामुख्याने कारण होतं की आपले नदीजोड प्रकल्प, आपण ज्यावेळेस 18ला आपला आराखडा मंजूर केला होता त्यावेळी नदीजोड प्रकल्पांच्या संदर्भात पहिल्यांदा आपण ते आराखड्यात टाकल्यानंतर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन्स आले आणि मग ते ऑब्जेक्शन्स आल्यानंतर ते आपण हिअरिंगला दिल्यामुळे आणि आराखडा पूर्ण करायचा असल्यामुळे आपण ते जे काही नदीजोड प्रकल्प होते ते प्रकल्प आपण थोडे बाजूला ठेवले आणि आपण हा निर्णय केला की एकात्मिक आराखडा पूर्ण करूया। त्यानंतर त्याचा पूर्ण स्टडी झाला होता आणि त्यानुसार 2024 मध्ये आपण आपल्या या एकात्मिक आराखड्याला देखील अमेंडमेंट्स केल्या आणि आता आपले नदीजोड प्रकल्प देखील त्याचा भाग केले। आणि मला अतिशय आनंद आहे की त्यातला आपला वैनगंगा नळगंगा हा जो एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा नदीजोड प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे विदर्भाचा दुष्काळ आपण कायम त्या ठिकाणी संपवू शकणार आहोत। खूप मेहनत करून हा आपण तयार केला आणि मी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे मनापासून आभार मानेन की त्यांनी देखील त्याला भरपूर त्याच्यावर इटरेशन्स झाले, काही माहिती ते मागवत होते, काही माहिती आम्ही पाठवत होतो, चर्चा होत होत्या, खूप त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे मला असं वाटतं की बैठका झाल्या, पण अंतिमतः अतिशय चांगल्या पद्धतीनं जलसंपत्ती प्राधिकरणाने त्याला मान्यता दिली आणि आता पुढच्या काळामध्ये CWCची मान्यता झाल्यानंतर आपला प्रयत्न आहे की या वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला याचं काम सुरू करायचं आहे। आणि एक प्रकारे एकात्मिक जल आराखडा तयार केल्यानंतर महाराष्ट्रासारखं जे राज्य, खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की जवळपास 50-52% अवर्षण प्रवण अशा प्रकारचा भूभाग असलेला महाराष्ट्र